नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मला आशा आहे की तुम्ही सर्व बरे असणार। आपल्या YouTube चॅनल मध्ये सहर्ष स्वागत। आपण या YouTube चॅनल वरती हिंदी आणि मराठी मध्ये ड्रॉइंग्स आणि स्केचेस पेंटिंगचे व्हिडिओ बनवत असतो। अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक पण जरूर करा। तुम्ही आतापर्यंत आपल्या मागच्या व्हिडिओ नसेल बघितले तर बघू शकता एकदा आपल्या चॅनलवर जाऊन। पण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं की रामजी आणि हनुमानजीला आपण कलर केलं होतं, ते आपण एक जाऊन बघू शकता। मित्रांनो, आज आपण आपल्या आवडत्या छत्रपती शिवाजी महाराजांचे ड्रॉइंग करणार आहोत आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांना कलर करणार आहोत। आपण बघू शकता की हा आपण निवडलेला फोटो आहे। हा फोटो आपण जशाचा तसा पेपरवर उतरवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यात आपण आपली स्वतःची काही क्रिएटिव्हिटी पण ऍड करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चित्र हे सोपे जाण्यासाठी आपण ग्रेड्स मेथडने हे ड्रॉइंग करणार आहोत। वरच्या बाजूला आपण 12 ग्रेड्स टाकले आहेत आणि खालच्या बाजूला आपण बघू शकतात की 15 ग्रेड्स टाकले। हे बघा, खालच्या साईडला आपण 15 ग्रेड्स टाकले। तर आपण हे सर्व ग्रेड्स आहेत जसे आपण पेपरवर काढणार आहोत पेन्सिल आणि पट्टीच्या माध्यमातून। हा आपला रेफरन्स फोटो, याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल। आपण तिथून जाऊन हा फोटो डाउनलोड करू शकतात। याचं झालेलं ड्रॉइंग मी कम्युनिटी पोस्ट मध्ये टाकणार आहे। आपण तिथून जाऊन ड्रॉइंग कसं झालं होते बघू शकतात आणि पुढची व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये पण आपण बघू शकतात की ड्रॉइंग कसं झालं आहे। तर आपण पट्टी घेतली, आपण बघू शकतात पट्टीच्या माध्यमातून आपण 2-2 सेंटीमीटरवर सर्वप्रथम आपण डॉट देणार आहे। 2 सेंटीमीटरवर एक डॉट द्यायचं, नंतर 4, 8, 6 असे डॉट देत जायचे पुढे पुढे पुढे। वरच्या साईडला 2-2 सेंटीमीटरवर डॉट देऊन झाल्यावर आपण खालच्या साईडला आल्यावर 2-2 सेंटीमीटरचे डॉट देणार आहोत। हे झाल्यावर आपण बघू शकतात की वरचा 2 सेंटीमीटरचा डॉट होता तो आणि खालचा 2 सेंटीमीटरचा जो डॉट आहे जे सेम ठिकाणी आहेत ते आपण जोडून घेणार आहोत पट्टीच्या माध्यमातून। आणि आपण ज्या लाईन्स ओढणार आहोत त्या एकदम हलक्या हाताने ओढायच्या आहेत, खूप जास्त दाबून किंवा जास्त डार्क नाही करायच्या आहेत। त्या लाईन्स एकदम हलक्या हाताने करायच्या, ज्या फक्त आपल्याला दिसू शकतील अशा। तुम्ही बघू शकतात की माझ्या लाईन्स सुद्धा दिसत नाही तुम्हाला, त्या लाईन्स ओढायच्या आहेत आपल्याला। मित्रांनो, आपण बघू शकतात की आपल्या सरळ लाईन्स आहेत त्या ओढून झालेल्या आहेत। आपण साईडने डॉट 2-2 सेंटीमीटरचे डॉट देणार आहोत। वरच्या साईडला मी जिथे पट्टी ठेवली तिथून मी सुरुवात करणार आहे 2-2 सेंटीमीटरवर डॉट द्यायला। मी सुरुवात पण केली, आपण बघू शकतात 2-2 सेंटीमीटरवर आपल्याला डॉट द्यायचे। ती बाजू झाल्यावर आपण बघू शकतात की आपण साईडची जी बाजू उरली होती त्या साईडला 2-2 सेंटीमीटरचे डॉट द्यायचे आहेत। मी द्यायला पण सुरुवात केली, आपण बघू शकतात मी कसे 2-2 सेंटीमीटरवर डॉट देत आहे तसेच द्यायचे आहेत। मला दिसत नसेल डॉट कुठे दिले आहेत, पण आपण बघू शकतात की आता डॉट जे वरच्या साईडला 2-2 सेंटीमीटरचे डॉट्स आहेत ते आपण जोडून घेणार आहोत। वरून खाली जायचंय, आपण बघू शकता की मी वरची एक लाईन पण ओढली, तशाच आपल्याला सर्व लाईन ओढायच्या आहेत। आपण बघू शकता मी 2 रेषा ओढल्या आहेत, तशाच आपल्याला खाली खाली जात जायचे आणि सर्व रेषा ओढायच्या आहेत। मित्रांनो, तुम्ही बघू शकतात की आपले ग्रेड्स काढून झाले पेपरवर। अशाच प्रकारे तुम्ही पण ग्रेड्स पेपरवर काढून घ्यायचे सर्वप्रथम। हे काढून झाल्यावर सर्व वरच्या साईडला जे आपण हे बघू शकतात की मी 1, 2, 3 जसे अंक टाकले आहेत ना, तसे आपल्याला सर्व पेपरवर इकडे 12 अंक टाकायचे आहेत आणि खालच्या बाजूला आपल्याला 15 अंक टाकायचे आहेत। प्रथम ते करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात मी कसे अंक टाकले आहेत, वरच्या साईडला 12 आणि खालच्या साईडला 15। 1, 2, 3, 4 आपण बघू शकतात 15 अंक टाकलेत, असे टाकून घ्यायचे आपल्या पेपरवर। मित्रांनो, तुम्ही बघू शकतात फोटोमध्ये आपण ग्रेड्स कसे काढलेत। एक क्रॉस लाईन्स आहेत ना, जे गुणिलेचे चिन्ह सारखं, त्या आपण पेपरवर आता काढणार आहोत। पेट्टी आडवी ठेवायची, जिथे आपल्याला क्रॉस लाईनचं तुम्हाला काढायला ते जमतच असेल, खूप अवघड नाही, ते खूप सोपं काम आहे। त्याच प्रकारे आपण क्रॉस लाईन सर्वप्रथम आपल्याला जिथे जिथे अवघड जाणार आहे ड्रॉइंग करताना तिथे तिथे काढून घ्यायची आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकतात की आपण कशा क्रॉस लाईन्स टाकल्या आहेत, त्याच प्रकारे आपण पेपरवर तुम्ही काढलेल्या ड्रॉइंगवर तुम्ही अशा क्रॉस लाईन्स टाकून घ्यायच्या। तुम्हाला जर ग्रेड्स टाकायला नसेल जमत, ग्रेड्स टाकायला, तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकतात। मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ग्रेड्स कसे बनवायचे फोटोवर ते बनवायला शिकवेल। आपण बघू शकतात फोटोमध्ये आपण ज्या क्रॉस लाईन्स टाकल्यात तशाच मी पेपरवर पण टाकल्यात। बघा, ज्या क्रॉस लाईन्स मी फोटोमध्ये टाकल्यात त्याच मी पेपरवर पण टाकल्या। अशाच प्रकारे आपल्याला क्रॉस लाईन्स टाकून घ्यायच्या सर्व पेपरवर। बघा मित्रांनो, आपण बघू शकतात आपल्या ज्या काही लाईन्स खूप जास्त दिसत आहे, मी त्या इरेजच्या माध्यमातून खोडून घेत आहे। ज्या आपल्याला नाही पाहिजे आहेत किंवा त्या खूप जास्त डार्क दिसत आहेत ज्याच्याने आपलं चित्र खराब होऊ शकतं, म्हणून मी ते खोडून घेतलंय। बघू शकतात अशा काही प्रकारे आपण खोडून घ्यायचं आहे ते। तर मित्रांनो, आता आपण चित्र काढायला सुरुवात करणार आहे। बघू शकतात मी कुठून सुरुवात केली, दिसतंय का तुम्हाला? 4 पासून मी सुरुवात केली। कसं चित्र काढायचं आपण बघू शकता, 4 हे पा असं कुठून मी सुरुवात केली आहे। आता मी पूर्ण चित्र काढायला सुरुवात करणार आहे। तुम्ही व्हिडिओ नीट बघा
आणि व्हिडिओला स्किप नका करू कोणी, आपण पूर्ण व्हिडिओ बघूनच जाणार. नाही समजलं तर परत बघा आणि काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा, मी त्याचे उत्तर लगेच देण्याचा प्रयत्न करेल. आपण बघू शकता मी ग्रेड्सवर कसे ड्रॉइंग करत आहे. फोटो जसा आहे तसेच मी ग्रेड्सवर पण ड्रॉइंग करत आहे. चला तर मी आता तुम्हाला सर्वांना व्हिडिओच्या लास्टमध्ये भेटेल. तोपर्यंत तुम्ही ड्रॉइंग एन्जॉय करा, कसं काढतोय मी बघा ते. मी व्हिडिओच्या लास्टमध्ये भेटेल. तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक जरूर करून द्या. चॅनलला सबस्क्राईब नसेल करून दिलं तर चॅनलला सबस्क्राईब पण करून द्या. चला तर आपण आता व्हिडिओच्या लास्टमध्ये भेटणार आहोत. ड्रॉइंग नीट बघा आणि काळजीपूर्वक बघा. चला तर बाय. मित्रांनो आपण बघू शकतात की आपलं ड्रॉइंग झालेलंच आहे. झालेलंच आहे आपलं ड्रॉइंग पूर्ण. आपण आपलं जे नाही असलेला जो पार्ट असतो ना, जो ग्रेड्सचा, तो आपण सर्वप्रथम खोडून घेणार आहोत. आपल्याला कलर करण्यासाठी जो कलरमध्ये येऊ नये म्हणून आपण बघू शकतात मी सर्व ड्रॉइंगवरचे जे जे पार्ट आहेत जे काही कामाचे नाहीत मी ते सर्व खोडून घेतोय. तेच आपण तुम्ही पण त्याच प्रकारे करायचं. सर्व जे पार्ट आपल्याला नको असतात ते आपण खोडून घ्यायचे आहेत सर्वप्रथम. आपण बघू शकतात काही या प्रकारे आपलं ड्रॉइंग झाले. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कलर करणार आहोत. तर पुढची व्हिडिओ आपण बघायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून द्या. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. कमेंटमध्ये कमेंट पण करून द्या व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला. चला तर मी मिळेल तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय सर्वांना अँड बाय.